नमस्कार मित्रांनो, अकस्मात चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण एक वेगळ्या आणि गूढ प्रवासाला सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात लपलेल्या असंख्य रहस्यांच्या शोधात आपण आहोत आणि या प्रवासात आपल्याला भेटतील संभाजीनगरमधील टॉप 10 रहस्यमय जागा, ज्या ठिकाणी अज्ञात घटनांचे आणि असामान्य अनुभवांचे दडपण अंधाराच्या गाभ्यात गडप झाले आहेत. त्या ठिकाणी घडलेली असामान्य आणि गूढ घटनांची कथा आज आपण समजून घेणार आहोत. तर तुम्ही तयार आहात का? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन ऐतिहासिक थरारक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. संभाजीनगर महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण शहर आहे. या शहराची स्थापना 1626 मध्ये मुघल सम्राट जहांगीरच्या काळात झाली होती. संभाजीनगर हे औद्योगिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले एक प्रमुख शहर आहे. संभाजीनगर शहराचे ऐतिहासिक महत्त्व अत्यंत मोठे आहे. इथे प्राचीन काळी मुघल साम्राज्याचे प्रभावी अस्तित्व होते आणि त्याच्या इतिहासात अजूनही त्याच्या स्थापत्यकला आणि वारशाचा ठसा आहे. यामध्ये प्रसिद्ध बीबी का मकबरा, जो एका प्राचीन मुघल स्थापत्यकलेचं अद्भुत उदाहरण आहे. संभाजीनगर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र आहे. इथे अनेक प्राचीन किल्ले, जतन केलेली मूर्ती संस्कृती आणि ऐतिहासिक वास्तू आहेत. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांमध्ये शहरात विविध कार्यक्रम, नृत्य, संगीत आणि कला प्रदर्शन आयोजित केले जातात. संभाजीनगर आजही एक प्रमुख औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र आहे. इथे शैक्षणिक संस्थांचे जाळे असून विविध उद्योग आणि व्यापार क्षेत्रांमध्ये प्रगती झाली आहे. शहराच्या आसपास कृषी क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्राने देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. संभाजीनगर शहर त्याच्या ऐतिहासिक वारशांमुळे आजही पर्यटकांना आकर्षित करते आणि येथे असलेल्या रहस्यमय ठिकाणांमुळे हे एक गूढ आकर्षण बनले आहे. तर या शहरातली रहस्यमय ठिकाणे कोणती आहे? चला तर मग पाहून घेऊयात. नंबर 1, अजिंठा आणि वेरूळ लेणी. अजिंठा आणि वेरूळ या जागतिक वारसा स्थळांना असामान्य कला, वास्तुशिल्प आणि इतिहासाचे वैभव लाभले आहे. मात्र या लेण्यांमध्ये गूढ अनुभवांची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. प्राचीन साधूंचे वास्तव्य असलेल्या या लेण्यांमध्ये काहींना रात्रीच्या वेळी कुजबुजणारे आवाज, थंड वाऱ्याची अचानक झुळूक किंवा अंधारा कोपऱ्यात हलणाऱ्या सावल्यांचे दर्शन झाले असल्याचे सांगितले जाते. लेणी खोदणाऱ्या कारागिरांची किंवा साधकांची आत्मे अजूनही या जागेत वावरत आहेत, अशी स्थानिक कथा आहे. विशेषतः वेरूळच्या कैलास मंदिराच्या गाभाऱ्यात रात्रीच्या वेळेस वातावरण अधिकच गूढ होते असे सांगण्यात येते. नंबर 2, देवगिरी किल्ला. देवगिरी किल्ला हा भारतातील एक अत्यंत अभेद आणि ऐतिहासिक महत्त्व असलेला किल्ला आहे. प्राचीन काळी या किल्ल्याने अनेक शाही सैन्यांना पराभूत केले आणि याच्या मजबूत संरचनेमुळे ते एक अप्रतिम किल्ला म्हणून मानले जाते. तथापि याच्या स्थापत्यशास्त्रातील अद्भुततेच्या पलीकडे या किल्ल्याच्या गूढतेची देखील गहन चर्चा इतिहासप्रेमींमध्ये वर्तवली जाते. किल्ल्याच्या विविध भागांमध्ये, विशेषतः त्याच्या भुयारांमध्ये अनेक लोकांनी असामान्य आणि भयानक अनुभव घेतले आहेत. किल्ल्याच्या अंधारात आणि दाट भुयारांतून जाताना अनेकांना अशा सावल्यांचा सामना करावा लागला आहे, जे भुयाराच्या घनदाट अंधारात अदृश्य होऊन पुन्हा अचानक दिसतात. असे मानले जाते की किल्ल्याच्या भुयारांमध्ये ऐकले जाणारे अनाकलनीय आवाज त्या किल्ल्यावर घडलेल्या ऐतिहासिक राजकीय षडयंत्रांमुळे मृत्यूला सामोरे गेलेल्या
सैनिकांच्या आत्म्यांचा परिणाम असू शकतो. किल्ल्याच्या चोरवाटांमधील दाट काळोख, भुयारातील न संपणारी वाट आणि अनाकलनीय ध्वनी यामुळे हे ठिकाण रहस्याने वेढलेले वाटते. नंबर 3. किल्ले अर्क. औरंगजेबाच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेल्या किल्ले अर्कचे आता भग्नावशेष उरले असले तरी त्यात एक अस्वस्थ करणारी शांतता आहे. येथील जीर्ण संरचना, पडलेल्या भिंती आणि अंधारा खोल्या अशा वातावरणात रात्री अपरिचित आवाज ऐकू आल्याच्या कथा ऐकायला मिळतात. काही जणांनी येथे पावलांचे आवाज आणि सावल्यांची चाहूल घेतली असल्याचे म्हटले जाते. स्थानिक लोकांचा असा दावा आहे की हे ठिकाण एका दुर्दैवी घटनेशी संबंधित आहे, ज्यामुळे येथे आत्म्यांचा वावर असल्याचे सांगितले जाते. नंबर 4. खुलताबाद दर्गा परिसर. खुलताबाद, ज्याला संतांची घाटी असे म्हणतात, येथे अनेक सुफी संतांचे दर्गे आहेत. या पवित्र ठिकाणी दिवसा भक्तांची गर्दी असते, परंतु रात्रीच्या वेळी हा परिसर नीरव शांततेत गढून जातो. असे म्हटले जाते की काही दर्ग्यांच्या आवारात अदृश्य सावल्यांचा वावर असतो. येथे रात्रीच्या वेळी चालण्याचे आवाज, मंद कुजबुजणे किंवा अचानक आलेल्या वाऱ्याची झुळूक जाणवते. नंबर 5. औरंगाबाद कॅन्टोन्मेंट परिसर. औरंगाबाद कॅन्टोन्मेंट परिसर, जो सध्या लष्करी वसाहत म्हणून ओळखला जातो, त्याला एक वेगळा ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक दशकांच्या सैनिकी जीवनाच्या साक्षीदार असलेल्या या परिसरात काही भागात अदृश्य सावल्या दिसल्याच्या किंवा विचित्र आवाज ऐकू आल्याच्या कथा आहेत. असे मानले जाते की ब्रिटिश काळातील काही सैनिकांचे आत्मे अजूनही येथे वावरतात. नंबर 6. बीड बायपास रोड. बीड बायपास रोड हा संभाजीनगरमधील एक प्रमुख वाहतूक मार्ग आहे, परंतु काही लोकांमध्ये या रोडशी संबंधित काही रहस्यमय आणि भयानक कथा प्रसिद्ध आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी यावर काही अनाकलनीय घटनांचे अनुभव घेतल्याच्या कथा ऐकल्या जातात. रात्रीच्या वेळी विशेषतः बीड बायपास रोडच्या काही भागांमध्ये प्रवाशांना इतर वाहनांचा आवाज ऐकू येतो, पण त्याच्या जवळपास कोणतेही वाहन नसते. काही लोक सांगतात की रस्त्यावर अनोळखी आकृत्या दिसतात, ज्या अचानक रस्त्याच्या कडेला उभ्या राहतात आणि नंतर गायब होतात. एका प्रवाशाने सांगितले की तो एकटा जात असताना त्याने एका व्यक्तीला रस्त्याच्या कडेला उभे असलेले पाहिले, परंतु काही क्षणात ती व्यक्ती अचानक गायब झाली. काही लोकांच्या मते बीड बायपास रोडवरील गूढ घटनांची कारणे त्या रोडवरील अपघाताशी संबंधित आहेत, ज्यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे आत्मे अजूनही या रस्त्यावर वावरत असू शकतात, असा इथल्या स्थानिकांचा दावा आहे. नंबर 7. बीबी का मकबरा. बीबी का मकबरा त्याच्या वास्तुशिल्पाच्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध असला तरी काही लोकांचा विश्वास आहे की या ठिकाणी एक अज्ञात आत्मा वावरतो. या आत्म्याशी संबंधित कथा अशी आहे की काही दशकांपूर्वी एक पर्यटक जो बीबी का मकबरा पाहण्यासाठी आलेला होता, त्याने एक विचित्र अनुभव घेतला. रात्रीच्या वेळी मकबराच्या परिसरात एकट्याने फिरताना त्याला एका स्त्रीच्या हसण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज कुठून येत होता ते त्याला समजत नव्हते. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले, पण काही दिसले नाही. त्याचवेळी त्याला अचानक थोड्या अंतरावर एक धुसर आकृती दिसली, जी खूपच गूढ आणि वेगळी वाटत होती. हा पर्यटक भयभीत होऊन मागे वळून तिथून पळून गेला. त्याने इतर लोकांना या अनुभवाबद्दल सांगितले आणि काही लोकांनी त्याच्याशी समान अनुभव घेतल्याची कबुली दिली. काही लोकांच्या मते ही आकृती दिलरस बानो बेगम म्हणजेच बीबी तिच्या प्रियपतीच्या आठवणींमध्ये वावरत असावी असल्याचे सांगितले जाते. नंबर 8. म्हैसमाळ टेकडी. म्हैसमाळ टेकडी ही एक रमणीय ठिकाण असून येथील काही जागा प्राचीन मंदिरांमुळे गूढतेने व्यापलेल्या आहेत. रात्रीच्या वेळेस टेकडीवर वाऱ्याच्या वेगाबरोबर
कुजबुजणारे आवाज ऐकू आल्याचे काही प्रवाशांचे म्हणणे आहे. टेकडीवरचे जुन्या मंदिरांचे अवशेष आणि एकाकीपणा यामुळे येथे भयावहतेचा अनुभव येतो. नंबर 9. चिनी महाल. दौलताबाद किल्ल्याच्या जवळ असलेला चिनी महाल हा एका अत्यंत दुःखद घटनेचा साक्षीदार आहे. किल्ल्याच्या राजकीय आणि लष्करी इतिहासाशी संबंधित कैद्यांना येथे कैदेत ठेवले जात असे. येथे अनेकांनी आपला जीव गमावल्यामुळे त्यांच्या आत्म्यांचा वावर असल्याची कथा सांगितली जाते. रात्रीच्या वेळी या महालाच्या भग्न अवशेषात कुजबुजणाऱ्या आवाजांची अनेकांनी नोंद घेतली आहे. नंबर 10. बाणी बेगम बाग. बाणी बेगम बाग हे एक ऐतिहासिक मुघलकालीन उद्यान आहे, ज्यात मुघल स्थापत्यशास्त्राचे सुंदर उदाहरण असलेले स्मारक आहे. या बागेतील ऐतिहासिक महत्त्व असलेले दगडी बांधकाम आणि देखावे त्याच्या उत्कृष्ट डिझाईन्ससह प्राचीन काळाच्या वैभवाची आठवण करून देतात. परंतु जरी बाग दिवसा शांत आणि आकर्षक असली तरी रात्रीचे वातावरण एकदम वेगळे आणि भयंकर वाटते. रात्रीच्या वेळी बागेच्या परिसरात एक विचित्र आणि भयकारी शांतता पसरलेली असते. इथे असलेली हवेची गती, अंधारात लपलेल्या जंगली प्राण्यांचे आवाज आणि बागेतील जुने दगडी स्मारक या सर्वांमुळे हा भाग रात्री अस्वस्थ आणि घाबरवणारा वाटतो. स्थानिक लोक सांगतात की या ठिकाणी काहीतरी असामान्य घटक असू शकतात, ज्यामुळे ही शांतता अधिक गूढ बनते. काही लोकांची मते बानी बेगम बागेच्या परिसरात अनोळखी आणि अस्पष्ट आकृत्या दिसतात, ज्यांना काही लोक भूतांच्या रूपात ओळखतात. या आकृत्या बहुतेक वेळा अंधारात गडप होतात आणि काही वेळा बागेच्या गेटजवळून जाताना दिसतात. या आकृत्यांचा आकार स्पष्ट नसतो, पण त्या धुसर दिसतात, ज्यामुळे त्यांना ओळखणे कठीण असते. बागेच्या काही भागांमध्ये जुने दफनस्थळे आहेत, जे या ठिकाणाच्या गूढतेला आणखी प्रगल्भ करतात. स्थानिक इतिहासानुसार या ठिकाणी पूर्वी मोठ्या युद्धात मरण पावलेले सैनिक आणि प्रतिष्ठित व्यक्ती दफन केले जात असे. या भूमीवर असलेल्या मृतांच्या आत्म्यांची उपस्थिती आजही स्थानिक लोकांद्वारे अनुभवली जाते. या भागात असलेल्या दफनस्थळांची भीतीदायक गोष्ट, इथे होणाऱ्या अनाकलनीय घटना आणि गूढ आवाज या सर्वांनी बागेच्या परिसराला एक रहस्यमय रूप दिले आहे. तर मित्रांनो, या होत्या संभाजीनगरमधील काही रहस्यमयी जागा. तुम्हाला देखील अशा कुठल्या जागेबद्दल माहिती असेल तर मला कमेंटमधून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारिक व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.